आणि मला नगरपालिकेचा रोड बनवत असताना माझ्या ज्या जागेत आता वहिवाट रस्ता येणं जाणं करतात लोक, ही रस्ता इथूनही माझी जागा आहे, माझ्या डीपी जिथून आहे तिथून बनवा, ते पण डीपी माझ्या जागेतलं आहे, जिथून डीपी आहे तिथून बनवा. मी त्यांना पत्र दिलं वकिलाकडून मी नोटीस दिल्यानंतर मला नगरपालिकेने बोलवल्यानंतर डीपी आम्ही मार्क करतो, मग तुम्ही तिथे देणार का? देणार ना, डीपी जिथून आहे तिथे द्यायची मला. मी दिलं डीपी. त्या लोकांना 12 मीटर डीपीपासून माझे सेंक्शन आहे. मला ते नगरपालिकेनं सांगितलं तुम्ही जरा पुढे 18 मीटर आज ना उद्या करायला लागेल, तुम्ही 18 मीटर देऊ शकता का? मी देऊ शकतो. मला काय एफएसए देणार आहे, तुम्ही काय द्यायला काय मला अडचण नाही. मी 18 मीटर रोड जागेवर केलेलं आहे आणि ते पण जागेवर नगरपालिकेनं सिमेंट कॉन्क्रीट केले आणि नगरपालिका सांगितल्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. कुठला इनलिगल केलेलं नाही आम्ही. आणि शरद पाटील ओनली ब्लॅकमेल करतो, स्वतःचा फायदा करतात. आणि अनेक वेळा त्यांना सांगितलं, त्यांना मी काल पोलीस शांताराम गुलवे कोण आहे अजून मला माहितीच नाही, मला कधी भेटलंच नाही आणि कोण आहे मी शांताराम गुलवेच्या माझ्या कधी मुलाखत पण नाही. काल पोलीस स्टेशनला जेव्हा आलो होता, पोलीस स्टेशनला शरद पाटीलच पुढे येतो. हे शरद पाटीलचं कारण आहे. शांताराम गुलवे वगैरे नावाला खाली हे आहे, म्हणजे शांताराम गुलवे मला खाली भेटला पण नाही कधी. हे शरद पाटीलचं काम आहे. शरद पाटील स्वतः नगरपालिका काल शरद पाटील आपलं हे म्युन्सिपल पोलीस स्टेशनला शरद पाटील एकटा होता आणि पोलिसांनी जेव्हा बोलवलं तर शरद पाटील आला होता. मला शरद पाटील भेटला. मी बोलला शरद पाटीलचा आता बोलण्यात काय अर्थ नाही आहे. शरद पाटीलचा डिमांड असतो, त्यांच्या डिमांड आपल्याला करायचा नाही. आपल्याला कायद्याने लिगली आहे ते करायचं, कोणाच्या कायद्याला आपल्याला मोडून आणि कोणाला कोणत्या डिमांडला आपल्याला हे करायचं नाही. जे काय बिल्डर आहेत सन्माननीय स्वामी यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते मी मगाशी माध्यमाकडनं मला समजलं की मी ब्लॅकमेल करतो. तर त्यांना कुठे ब्लॅकमेल केलं असेल तर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पाहिजे की काय ब्लॅकमेल केलेलं आहे. असे खोटे नाटे आरोप करून असं चालणार नाही.